विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन याविषयी माहिती करून घेणार आहोत. या माहितीमध्ये जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण निर्माण होण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती आणि जागतिकीकरणामुळे जगामध्ये काय परिणाम झालेले आहेत, या सर्व बाबींचा आपण सविस्तर या ठिकाणी विवेचन करणार आहोत. पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन, व्हिडिओ लेक्चर पूर्ण अटेंड करा. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जागतिकीकरणाची प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून म्हणजे आपण आज जे जीवन जगतोय ते जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जीवन जगतोय. आणि म्हणून हे सध्यकालीन असणारं आपलं जीवन जगण्याची जी प्रक्रिया आहे ही जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे. कशी हे आपण आज समजून घेणार आहोत. जागतिकीकरण हे आपण 3 भागामध्ये विभाजित केलेलं आहे की जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण निर्माण होण्यापाठीमागची पार्श्वभूमी काय आणि जागतिकीकरणाचे काय परिणाम झालेले, म्हणजे जागतिकीकरणाची काय वैशिष्ट्ये. जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण ही एक अशी प्रक्रिया की ज्या प्रक्रियेमुळे जग एकमेकांच्या जवळ आले, जगाचं एका खेड्यामध्ये रूपांतर झाले. ती प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरणाची प्रक्रिया. जग एकमेकांच्या अगदी जवळ आले, जगाचं एका खेड्यात रूपांतर झाले. ती प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरणाची प्रक्रिया. आता ही प्रक्रिया का निर्माण झाली, या पाठीमागं काय पार्श्वभूमी होती. इसवी सन 1980 मध्ये जगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. विकसित असणारी राष्ट्र मंदीच्या लाटेमध्ये गेली आणि अविकसित राष्ट्र ही कर्जाच्या ओझ्याखाली दबली गेली. आणि म्हणून देशातील काही विचारवंतांनी जगभरातील असा विचार केला आणि जागतिक बाजारपेठ हे संपूर्ण देशाला मोकळी करून देण्याचं काम केलं गेलं. भारत देशाने सुद्धा या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये 1991 साली गॅट करारावर सही करून जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि तेव्हापासून ते आजतागायत आपण या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जीवन जगतो. जागतिकीकरणामुळं काय झालं की जागतिकीकरणामुळं की एखाद्या देशामध्ये निर्माण होणारी वस्तू याचं आयात याच्यावरचे निर्बंध कमी केले गेले, उठवले गेले. जे आयात आपण करत होतो किंवा देश एकमेकांच्या देशामध्ये इतर देशामध्ये निर्माण झालेली वस्तू आपण आयात करत होतो त्यावरील जकात कर कमी केला. नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग होते त्याचं खाजगीकरण केलं गेलं. म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या घडलेल्या आहेत की एखाद्या देशातील आयात करायची वस्तू त्यावरचे निर्बंध उठवले गेले, जकात कर कमी केला गेला आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये खाजगीकरण वाढलं गेलं. त्याचे खाजगीकरणामुळं घडून आलं. मग हे घडल्यानंतर जगातील सर्वच राष्ट्र, जवळपास सर्वच राष्ट्र आज या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेली आहे. जागतिकीकरणामुळं काय झालं, जग एकमेकांच्या जवळ आलं, पण त्याचबरोबर त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. ही जागतिकीकरणाची वैशिष्ट्य किंवा ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्लोबलायझेशन म्हणतो ती एक एक करून आपण आता बघूयात.
जागतिकीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे विश्वात्मक संस्कृती. या जागतिकीकरणामुळे जगातील सर्व क्षेत्र सर्वांसाठीच खुली झालेली आहेत आणि त्यामुळं जग तळहातावर आलं असून जगाचं एका खेड्यात रूपांतर झालं आणि त्यामुळे एक वैश्विक संस्कृती निर्माण झालेली आहे आणि होत आहे. यातलं दुसरं वैशिष्ट्य आहे संस्कृतीची एकात्मता. जनसंपर्क साधने, दळणवळण, पर्यटन, स्थलांतर यामुळं काय झालं की जगभरातील श्रीमंत असणारी संस्कृती ही एकमेकांच्या जवळ येत आहे. उदाहरणार्थ भारतातील योगविद्या, पाश्चिमात्याकडील नृत्य, संगीत, कला यामुळं काय झालं की संस्कृतीची देवाणघेवाण वाढली आणि त्यामुळं संस्कृतीची एकात्मता निर्माण झालेली आहे. यातील पुढील वैशिष्ट्य आहे जागतिक अर्थव्यवस्था. म्हणजे कुठल्याही देशामध्ये निर्माण झालेली जी वस्तू असते ती कोणत्याही देशामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत असते आणि त्यामुळं जागतिकीकरण हे संपूर्ण जगाचं एकच जागतिक अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. पुढील वैशिष्ट्य आहे बाजारपेठांचे वर्चस्व. यामध्ये की जागतिकीकरणामुळं काय झालं की जागतिक स्तरावर आर्थिक व्यवस्थेत बाजारपेठ यांचं एक जाळं तयार झालं आणि त्यामुळं मग उद्योग, व्यापार यामध्ये एक बाजारपेठांचे महत्त्व वाढत गेलं आणि त्यातनं बाजारपेठांचं वर्चस्व निर्माण झालं. उदाहरणामध्ये भारतामध्ये बघायला गेलं तर हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड किंवा पेप्सी कोला, कोका कोला इत्यादी वस्तूंच्या बाजारपेठांचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. पुढील वैशिष्ट्य आहे उदारीकरण. उदारीकरण यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जागतिकीकरणामुळं काय झालं की वस्तूंचे कर कमी करण्यात आले आणि त्यामुळं काय झालं की उद्योजकांना त्यांच्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये उद्योग आणि व्यापार सुरू करता आला आणि त्यामुळं आर्थिक क्रिया आणि प्रक्रिया यावरीलही बंधनं मोठ्या प्रमाणामध्ये शिथिल करण्यात आली. म्हणजे जागतिकीकरणानं काय झालं, उदारीकरण झालं. आता खाजगीकरण या वैशिष्ट्यामध्ये की जे सरकारी उद्योग होते, उदाहरणार्थ ॲल्युमिनियम असेल, पोलाद असेल, पेट्रोलियम असेल, बँका असतील, या मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत होत्या आणि त्यामुळं जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये या उद्योगांचं खाजगीकरण करण्याची सक्ती केली गेली आणि खाजगीकरण या प्रक्रियेत घडून आलं. जागतिकीकरणाच्या वैशिष्ट्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की गतिशीलतेत झालेली वाढ. काय झालं की जागतिकीकरणामुळे वस्तूंची मागणी वाढली आणि चांगल्या वस्तूंची निर्मिती करणारे जे उद्योग होते त्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेमुळे काय झालं की उद्योगांना चालना मिळाली आणि त्यामुळं आर्थिक गतिशीलतेत आपोआप वाढ झाली. जागतिकीकरणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागतिकीकरणामुळे नवीन सामाजिक चळवळी निर्माण झाल्या. कशा की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ऑटोमेशन, नवीन तंत्रज्ञान यामुळं काय झालं की वस्तूंचं उत्पादन वाढलं पण बेरोजगार यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळं मग कामगार आंदोलनं झाली, स्त्रीमुक्ती चळवळी झाल्या, शेतकरी आंदोलनं झाली आणि यामध्ये सतत वाढ होत गेली आणि त्याचबरोबर नैसर्गिक साधनांचे शोषणामुळं काय झालं की पर्यावरणाचे प्रश्नही गंभीर होत गेले आणि पर्यावरणवादी चळवळीसुद्धा वाढ झाली. अशा रीतीने या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत नवीन सामाजिक चळवळी निर्माण झाल्या. जागतिकीकरणाचं शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की जागतिकीकरणामुळे सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया घडून आली. कशी तर जागतिकीकरणामुळं काय झालं की आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रामध्ये परिवर्तन घडून आलं आणि त्यामुळं मानवी समाजात आमूलाग्र बदल घडून आले आणि म्हणून सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया हे जागतिकीकरण मुळं घडून आलं असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर अटेंड केल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.